15 जानेवारी काँग्रेस भारी म्हणत होते, 16 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी, जे दिल्लीत तेच गल्लीत, जे मनात तेच मनपात, याच टॅगलाईन आता आमच्या सत्य आलेले आहेत. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कोल्हापूर कसं लाडक्या बहिणी म्हणतील तसं आपण पाहू शकता की धनंजय महाडिक यांनी जे महायुतीचे संपूर्ण महायुती या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी विजयीचा जो जल्लोष साजरा करत आहे. कोल्हापूर असेल इचलकरंजी असेल, साहेब काय सांगाल साहेब, कोल्हापूरचा विजय आपण कसा मानता? कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करावे तेवढे थोडे आहेत. महायुतीनं इतिहास घडवलेला आहे. महायुती करत असताना सुद्धा इतिहास घडला होता आणि निकालामध्ये सुद्धा इतिहास घडलेला आहे. पहिल्यांदाच कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आहे. सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला तो आम्ही सार्थ केला आणि कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कोल्हापूरकरांच्या दारात जाऊन कशा पद्धतीनं आम्ही शाश्वत विकास करू शकतो ही भावना आमची लोकांसमोर मांडली. त्याला कोल्हापूरकरांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि अभूतपूर्व असं यश कोल्हापूरकरांनी दिलं. मी सर्व कोल्हापूरच्या जनतेचं महायुतीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. साहेब 15 जानेवारी काँग्रेस भारी असं टॅगलाईन होती, काय झालं त्या? मी त्या टॅगलाईनला कालच उत्तर दिलं होतं. हे काँग्रेसच्या नेत्यांची कायमचीच पद्धत आहे, काहीतरी टॅगलाईन वापरायची आणि लोकांना भुलवायचं, लोकांना फसवायचं. परंतु कोल्हापूरचे लोक आता जागृत झालेले आहेत. त्यांच्या टॅगलाईनला फसायचं नाही हे लोकांनी ठरवलं होतं. 15 जानेवारी काँग्रेस भारी म्हणत होते, 16 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी, जे दिल्लीत तेच गल्लीत, जे मनात तेच मनपात, याच टॅगलाईन आता आमच्या सत्य आलेले आहेत. कोल्हापूरमध्ये एकदा महायुतीचा झेंडा जर फडकला आहे, त्याचबरोबर इचलकरंजी देखील मध्ये पण फडकलेला आहे. काय सांगा इचलकरंजी? हेच खरं कोल्हापूरकरांचं प्रेम आहे. कोल्हापूरचं इचलकरंजी दोन्हीमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आणि इचलकरंजी तर अभूतपूर्व यश असं भाजपला मिळाले. इचलकरंजीच का संबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मोठं यश मिळायला लागलेलं आहे. त्यामुळं मी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं, लाडक्या बहिणींचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण पाहू शकताय की 15 जानेवारी हा धनंजय महाडिक यांचा वाढदिवस होता आणि त्याच सेलिब्रेशन देखील होतं. आपण पाहतोय हेच सेलिब्रेशन बघा, या ठिकाणी आता वाढदिवसाचं सेलिब्रेशन होतं. धनंजय महाडिक यांचा शब्द दिलेला होता की 15 जानेवारीला आपला जो वाढदिवस आहे तो आपल्या विजयाचा वाढदिवस साजरा करणार आहेत. आणि त्याचबरोबर आता धनंजय महाडिक हे स्वतः आता या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असल्याला पाहायला मिळते. पक्षीवंशी कोल्हापूर, मुंबई तक.